एक असतो ससा आणि एक असतो कासव। एका दिवशी असं ठरतं की या दोघांची रेस लावायची। तर आता रेस म्हणल्यानंतर संचालक पाहिजे, तर ते एका डोळ्याच्या बिग बॉस वाल्याला बोलू। ठीक आहे, आता रेस चालू होते। अरे ते राहिलं की ऑडियन्स राहिली, ते रितेश भाऊवर फोकस मारा। हा, तर आता रेस चालू होते, तर दोघं धावायला चालू करतात। ससा आपला धूम जातो, त्या डोंगराच्या एका पलीकडे जाऊन एका झाडाखाली उभा राहतो। तो बघतो कासव कुठे आहे। अरे कासव तर आला नाही, तर इथं जरा झोप घेऊया, तो झोपायला जातो। तेवढ्यात तो कासव हळूहळू येऊन तेव्हा पलीकडे चालला जातो। तर ते परत ससा उठून बघतो, अरे बाई आला का, तो नाही आला का, ठीक आहे, परत झोपतो। तोपर्यंत कासव आपली रेस जिंकतो। तर तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते मला तुम्ही सांगा। आता काय करू, बिग बॉस तर तुम्ही बघत नाहीये ना, तर असल्याच काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील। त्या कमेंट बॉक्समध्ये जिकडे तिकडे चोळीकडे बिग बॉसचा निषेधकडे हेच चालू आहे फक्त। आणि ते काय हो रितेश भाऊ, ते तुम्ही काय म्हणले होते, भाऊची कमिटमेंट कल्लात राहू ना, कल्ला बिल्ला काय नको आम्हाला, ते तुमची कमिटमेंट पूर्ण करा। तुम्ही काय म्हटलं होता की घरात जे कंटेस्टंट येतात ते बिग बॉस आणतो, पण बाहेर कोण जातं हे जनता ठरवती। तर भैया आम्ही ठरवलं नाहीये की आर्या जाईल म्हणून, ते तुम्ही पाठवले। बरं ठीक आहे, तुमच्या नियमाने केलं ना तुम्ही, तर आता आम्हाला आर्या घरात पाहिजे। आर्याला वापस बोला, व्हिडिओला व्ह्यू येईना, कमेंट येईना, तर लवकर तुमचे कामं चालू करा। आर्या पाहिजे लवकर, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट बिग बॉसचा रोस्ट आहे। काय डायरेक्ट रोस्ट।